छान खुसखुशीत खमंग असे आपले हे भोपळ्याचे घारगे खाण्यासाठी तयार आहेत. तुम्ही इथे ह्या घारग्यांचं टेक्स्चर बघू शकता. छान टम्म असे फुगलेले आहेत आणि तेलकट अजिबात झालेले नाहीयेत. सर्वप्रथम पॅन मध्ये 1 चमचा साजूक तूप घालूयात. तूप गरम झाल्यावर इथे हे 2 कप लाल भोपळा मी किसून घेतलेला आहे तो घालूयात. आता 2 ते 3 मिनिटं आपण हा भोपळ्याचा किस तुपामध्ये अगदी व्यवस्थित परतून घेऊयात. ही 1 कप गुळाची पावडर घालूयात. व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. तुम्ही इथे बघू शकता गूळ पूर्णपणे विरघळलेला आहे. आता एक 5 मिनिटं ह्या गुळाच्या पाण्यामध्येच आपण हा भोपळ्याचा किस शिजवून घेणार आहोत. तुम्ही इथे बघू शकता भोपळा अगदी व्यवस्थित शिजलेला दिसतो आहे आणि हे मिक्सचर सुद्धा छान घट्ट असं झालेलं आहे. आता गॅसची फ्लेम बंद करूयात. ह्यामध्ये ही थोडीशी वेलची पावडर घालूयात. मिक्स करून घेऊयात. आता हे मिक्सचर आपल्याला पूर्णपणे थंड होऊन द्यायचं आहे. हे भोपळ्याचं मिक्सचर पूर्णपणे थंड झालेलं आहे. त्याला आता ह्या बाउलमध्ये काढूयात. आता ह्यामध्ये 2 टेबलस्पून बारीक रवा आणि 2 टेबलस्पून तांदळाचं पीठ घालूयात. थोडंसं मीठ घालूयात. आता ह्या सर्व गोष्टी ह्या चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आता हे 1 कप गव्हाचं पीठ आपण ह्या मिक्सचरमध्ये घालूयात. मिक्स करून घेऊयात. हे पीठ एकदम न घालता थोडं थोडं करूनच घालायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता पूर्ण 1 कप गव्हाचं पीठ आपण ह्या मिक्सचरमध्ये घातलेलं आहे आणि छान असा गोळा तयार झालेला आहे. आता वरतून हे थोडंसं साजूक तूप घालूयात. पुन्हा एकदा व्यवस्थित मळून घेऊयात. आता ह्याला कव्हर करून एक 20 मिनिटं रेस्ट देऊयात. 20 मिनिटं झालेली आहेत. आता ह्या पिठाचे आपण छोटे छोटे गोळे करून घेऊयात. सर्व पिठाचे आपले गोळे बनवून झालेले आहेत. इथे खाली आपण थोडंसं साजूक तूप लावून घेऊयात जेणेकरून घारगे आपले चिकटणार नाहीत. आता एक एक गोळा घेऊन आपण घारगे लाटून घेऊयात. हे घारगे न जास्त जाड न जास्त पातळ अशा पद्धतीने लाटून घ्यायचे आहेत. आता घारगे बनवण्याची ही एक पद्धत झाली. आता दुसरी पद्धत म्हणजे इथे मी हा प्लॅस्टिकचा पेपर घेतलेला आहे. ह्यावर हे थोडंसं साजूक तूप लावून घेऊयात. आता हा पिठाचा गोळा ह्यावर ठेवून हलक्या हाताने हा स्प्रेड करायचा आहे. मधोमध असे होल पाडूया. बघा ह्या अशा पद्धतीने सुद्धा घारगे तुम्ही बनवू शकता. आपल्या पूर्ण पिठाचे हे घारगे बनवून झालेले आहेत. इथे तेल गरम झालेलं आहे. आता एक एक करून आपण हे सर्व घारगे फ्राय करून घेऊयात. खालच्या साईडने घारगे फ्राय झालेले आहेत. आपण आता ह्याला पालटून घेऊयात. घारगे दोन्ही साईडनी छान फ्राय झाल्यावर त्यांना आपण काढून घेणार आहोत. मध्ये होल पाडून घेतलेले घारगे सुद्धा मी तुम्हाला फ्राय करून दाखवते. बघा हे घारगे सुद्धा किती छान फुलत आहेत. छान खुसखुशीत खमंग असे आपले हे भोपळ्याचे घारगे खाण्यासाठी तयार आहेत.